भारत देशामधील सर्वात मजबूत व अजिंक्य देवगिरी दुर्ग. हे किल्ल्यामध्ये एंट्री केल्या समोरच आपल्याला हे तिकीट घर पाहायला भेटतं. इथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. आपण आता आहोत दौलताबादमधील अजिंक्य अशा देवगिरी किल्ल्यावरती, ज्याला इतिहासामध्ये कोणीच जिंकू शकलं नाही. मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष महाराटे, ह्यादिगर अनोटा क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगरला आणि हा माझ्या पाठीमागं आहे देवगिरी किल्ला. तर आज आपण देवगिरी किल्ला पाहणार आहे. 2-3 दिवस आहे आपण इथं. तर हे बघा, हे पाठीमागं तिकीट घर पाहिलं आपण. आता एंट्री केली आतमध्ये, तिकीट घर आहे पाठीमागं. प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे. आम्ही 4 जण आलो आहे. चला आतमध्ये जाऊन पाहू आता आपण किल्ला. निसर्गाचा व मानवी स्थापत्यकलेचा एक अनुपम आविष्कार म्हणजेच देवगिरी दुर्ग. हा पहिला दरवाजा, इथनं आलो आपण. समोर बराच मोठा दरवाजा आहे बघा. आणि आता आपण आतले भाग पाहूयात. बघा, इथं वरती जायला पायऱ्या आहेत बघा. वरती जाऊ शकतो इथून. आता आपण जिथे उभे आहोत ना, त्याच्यावरती टेहाळणी बुरुज आहे. महाकोटातील टेहाळणी बुरुज, ज्याच्यावरनं संपूर्ण परिसर किल्ल्याचा दिसतो असं म्हणतात. टेहाळणी बुरुजातून पुढं आलो ना की समोरच आपल्याला ही एक भव्य अशी शाही तोफ पाहायला भेटते. आणि आजूबाजूला खूप छोट्या आणि मोठ्या अशा तोफा पाहायला भेटतात, ज्या एका साईडला पूर्ण लावून ठेवलेल्या आहेत. एक प्रकारचा संग्रह त्यांनी लावून ठेवलेला आहे साईडला. हे समोरच हत्तीशिल्प, एका वेगळ्या प्रकारच्या दगडामध्ये कोरलेलं हत्तीशिल्प दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला भेटतं ह्या दरवाजाच्या. देवगिरी दुर्ग हा यादव वंशातील राजपुत्र भिल्लम राजा यांनी हा किल्ला बांधलेला आहे. आणि ह्या किल्ल्याच्या 4ही बाजूनी पूर्णपणे खंडक आहे. अजून किल्ला चालू व्हायचा आहे आणि किल्ला चालू झाल्यानंतर मी पुढे दाखवलं तुम्हाला ते. परंतु त्याच्या आधी केलेलं हे बांधकाम जे आहे ना, हे यादवकालीन बांधकाम आपल्याला पाहायला भेटतं. त्याचे पुरावे आपल्याला इथं पाहायला भेटतात. हे डाव्या साईडला ही सरस्वती विहीर आहे. एक अतिशय वेगळ्या प्रकारचं असं बांधकाम असलेली गडावरती असणारी ही एकुलती एक विहीर आपण आता पाहणार आहोत. हे असं बांधकाम असणाऱ्या विहिरी फार बोटावरती मोजावे इतक्या प्रमाणामध्येच फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतील.
तासाचं झालं पाहिजे. इकडं आपण कचेरी इमारत पाहिली आणि तिथून थोडंसं पुढं आलो ना तर समोरच आपल्याला चांद मिनार पाहायला भेटते. बघा हे समोर जे लाल रंगाचं दिसते ती चांद मिनार आहे. ही 70 मीटर उंच अशी चांद मिनार आहे आणि इसवी सन 1435मध्ये अल्लाउद्दीन बहमनी दुसरा याने आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून ही मिनार बांधली होती. हे इकडं डाव्या साईडला आपल्याला हत्ती तलाव पाहायला भेटतो, जो या किल्ल्यावरचा सर्वात मोठा तलाव आहे. तर चला तो जाऊन पाहू आपण आता. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हे भारत माता मंदिर पाहायला भेटतं. वास्तविक पाहता हे आधी जैन मंदिर होतं, जैन धर्माचं मंदिर होतं. त्यानंतरच्या काळामध्ये याला भारत माता मंदिर असं नाव पडलं आहे. तर चला आतून ते जाऊन पाहू त्याची रचना. मंदिराच्या चारही बाजू असणारे हे खांब आणि मंडप पूर्णपणे पडलेला आहे. त्याचे थोडेफार अवशेष हे आपल्याला समोर पाहायला भेटतात. आणि आतमध्ये आपण एंट्री केल्यानंतर हे सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटतो. हे समोर चांद मिनार, हे पहा हे खांब पूर्ण अर्धवट आहे आणि समोरच हे आहे पाणी पिण्यासाठी बनवलेलं आहे. पंधरा ते 20 फूट उंच असे ह्या मंदिराला खांब आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये खांब आहेत याला. हे बघा समोर. आणि मध्यभागी बरोबर भारत मातेची मूर्ती आहे, तर ती जाऊन पाहू आपण.
चांद मिनारच्या समोरच डाव्या बाजूला आपल्याला हे तोफांचं संग्रहालय पाहायला भेटतं, जिथे मला असं वाटतं की एक 30 ते 40 तोफा ठेवलेल्या आहेत. तर आपण त्या जाऊन पाहूया. हे चांद मिनारच्या शेजारीच उजव्या साईडला इकडे हे आमखास आहे. हा समोर किल्ला आहे आणि त्याच्या चांद मिनारच्या शेजारीच हे आमखास म्हणून आहे. सरळ जायचं आहे आपल्याला. तर इकडं म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पसंग्रह आहे, ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूर्त्या आणि शिल्प आहेत. तर ती जाऊन आता आपण पाहतो. आहे बघा, आलो आहे आपण त्याच्याजवळ. इथं त्याची माहिती दिलेली आहे. तर आता आतमध्ये जाऊन आपण त्या सर्व ज्या मूर्त्या आहेत आणि जी शिल्प आहेत ती पाहूयात आता. ह्या ज्या तोफा आहेत ना, ह्या समुद्रामध्ये ज्या जहाज होत्या त्या जहाजावरच्या तोफा आहेत आणि त्याच्यावरती कोरलेले हे चित्रसुद्धा सांगत आहे. 2 तोफा आहेत इथं, सेमच अशीच तोफ पलीकडसुद्धा आहे आणि सेम तिच्यावरती सुद्धा जहाजाचं चित्र आहे. तर ह्या जहाजवरती असलेल्या तोफा आहेत.
मला असं वाटतं की आपण किल्ल्याच्या शेवटच्या दरवाजापाशी आलो असावं. बराच मोठा भाग आहे हा दरवाजाचा आणि इथून तर जिथं आपण एंट्री केली तिथपर्यंत एक असे वेगवेगळे असे दगड टाकले होते यांनी मध्ये, ज्या दगडांचा वापर त्यावेळेस जर कोणी शत्रू समोरनं आले तर वरनं मोठमोठे दगड लोटले जायचे आणि त्यांना मारलं जायचं असं म्हणतात. हा दरवाजा समोर आपण दरवाजा पाहिला होता. ही त्याची ही भिंत बघा केवढी मोठी, संपूर्ण किल्ल्याला बांधलेली ही भिंत आहे. बरीच मोठी तटबंदी आहे. आणि ह्या दरवाजाच्या बरोबर उजव्या साईडला आपल्याला हे हेमाडपंथी मंदिर पाहायला भेटतं आहे. तर ते मंदिर काय आहे ते आपण आता आतमध्ये जाऊन पाहूयात. हा समोर दिसतोय तो चिनी महाल आहे. चिनी मातीपासून बनवला आहे म्हणून त्याला चिनी महाल हे नाव पडले. आणि आता ह्या दरवाजामधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. अगदी किल्ल्याच्या खूप जवळ आलो आहे आपण. तर चला ह्या दरवाजामधनं जाऊन पाहू आपण आता आतमध्ये कसं आहे ते. हे बघा हा भूलभुलैया आहे. सध्या बंद केला आहे तो, आपल्याला खाली जाता येत नाही. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा भूलभुलैया. हे समोर रांजण आहे आणि इथे ह्या बुरुजावरती आहे मेंढातोप. मेंढातोप ही औरंगजेबाच्या एका अधिकारी मोहम्मद हुसेन यांनी बांधली आहे, तयार केली आहे. आणि याच्यावरती तो शिलालेख आहे, त्या शिलालेखावरती त्याचं नावसुद्धा कोरलेलं आहे. त्याची कामगिरी त्या लेखामधून आपल्याला स्पष्ट कळते. बऱ्याच मोठी तोफ आहे ही. हा समोर निजामशहाचा महाल आहे तसा आहे म्हणतात हा महाल. आतमध्ये आपल्याला जाता येत नाही. हे बघा हे खाली मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे भूलभुलैया खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा फार किल्ल्याच्या आपण जवळ जातो तिथपर्यंत हा खाली खूप मोठा मार्ग आहे. आणि हा समोर निजामशहाचा महाल आहे, जो आहे तसा आहे म्हणतात आतून. आणि हा समोर आपल्याला जिथं जायचं आहे तो देवगिरी किल्ला. तर चला जाऊयात आपण. हे चांद मिनार आणि हा किल्ल्याचा पूर्ण परिसर आजूबाजूचा आपल्याला पाहायला भेटतो इथनं. त्या मेंढातोपच्या इथं आहे आपण. चला जाऊयात किल्ल्याच्या जवळ. हे बघा आलो आपण किल्ल्याच्या जवळ. 17 मीटर खोर असलेला हा खडक, त्याला खंडक असं म्हणतात. किल्ल्याच्या चारही बाजूने हे बनवलेले आहे आणि त्यावेळेस त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि मगरी असायच्या. आत्ता आपण ज्याच्यावरनं चाललो आहे हा आत्ताच्या काळामध्ये बनवलेला लोखंडी पूल आहे, पण त्या काळामध्ये कातड्यापासून बनवलेल्या पुलाचा वापर केला जात होता. जो पूल कातड्यापासून बनवला होता. आणि हे खंडक 17 मीटर खोल आहे खाली. हे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असायचं त्या काळामध्ये. याच्यामध्ये दुश्मन जवळ येऊ नये म्हणून त्यामध्ये मगरीसुद्धा सोडलेल्या असायच्या. ह्या अशा बांधकाम रचनेमुळे हा देवगिरी दुर्ग अजिंक्य राहिलेला आहे. कारण आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून तर इथं येईपर्यंत आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये तटबंद्या पाहिल्या, बुरुज पाहिले आणि संरक्षण असणाऱ्या भिंती पाहिल्या. हे सर्व पार करून आपल्याला इथपर्यंत यावं लागत होतं. आणि इथं आल्यानंतर हे पाणी आणि मगरी ह्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं. आणि आतमध्ये गेल्यानंतर म्हणतात एक अशा प्रकारचा रस्ता भूलभुलैया अंधेरी म्हणून बनवलेला आहे की ज्याच्यामधनं जात असताना वरनं तेल सोडलं जायचं खाली, गरम उकळलेलं तेल. ते जाऊन पाहूयात आपण. चला.
हे बघा, आलो आपण त्या अंधेरीच्या जवळ. संपूर्ण एकाच खडकामध्ये बनवलेला हा अंधेरी रोड आहे. त्या काळामध्ये इथे खूप मोठा अंधार असायचा म्हणतात. आत्ताही एवढा अंधार आहे की आपण तिथे जाऊ शकत नाही टॉर्चशिवाय किंवा लाईटीशिवाय. हा समोरचा आहे तो मार्ग आणि हा त्याचा आजूबाजूचा पुढचा पूर्णपणे एकाच दगडामध्ये किंवा एकाच डोंगरामध्ये म्हणायला हरकत नाही. पूर्णपणे एकच खडक आहे आणि त्या एका खडकामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा दगड न वापरता बनवलेला हा मार्ग अंधेरी. आणि याचं वैशिष्ट्य असं की इथून जात असताना त्या काळामध्ये जर कोणी दुश्मन चुकून इथपर्यंत आला तर त्याच्या अंगावरती मोठ्या प्रमाणामध्ये गरम असलेलं तेल ओतलं जायचं, ज्यामुळे तो आतमध्ये प्रवेश करू शकत नव्हता गडामध्ये. तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या काळामध्ये बनवलेली ही अद्भुत मानवाने निर्माण केलेली ही स्थापत्यकलेची एक कला, हा आविष्कार आपण आता आतून व्यवस्थित पाहूयात. चला. पूर्णपणे फक्त एकाच खडकामध्ये बनवलेलं आहे, कोरीव काम आहे. तर जोपर्यंत आता आपल्याला उजेड दिसत नाही वरती तोपर्यंत आता आपण हे बघत जाऊयात. चला. समजा जर का चुकून कोणी शत्रू आतमध्ये आला तर हे पहा, वरनं त्याच्यावरती लक्ष ठेवलं जायचं किंवा वरनं उकळतं तेल टाकलं जायचं. अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी छोटे छोटे हे भोगदे बनवले आहेत. बघा, असं उदाहरणार्थ हा, असे वरनं बघा, उदाहरणार्थ हा, असे इथनं वरनं तेल टाकलं जायचं, उकळतं. त्यामुळं शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी हे सर्वात मजबूत असा हा रस्ता म्हणायला हरकत नाही. हा सुद्धा एक प्रकारचा भूलभुलैयाच आहे. चला संपूर्ण आपण पुढे जाऊन पाहूयात आता पूर्णपणे. कोण आले? हाच बुलबुलाय आहे का? अहो, खालचं अख्खं दगडातलं बघितलं का तुम्ही? आता आम्ही आलो ना, अख्खं दगडात येतं, अख्खं भारी आहे खालचं. असले खांबेम नाही का, रस्ता पण कळत नाही कुठं जायचं काय जायचं. खालचं अख्खं दगडात कोरलेलं आहे खालपासून. हो, हा, ते वरनं दिसतंय ना, तिथनंच तेल ओतत असतील. हे बघ, इथनं पण दिसतंय आता. हो, इथनं पण दिसतंय. वटवागुळेच. हे बघा, किती मोठा मार्ग आहे हा एकाच खडकामध्ये बनवलेला. जवळजवळ आपण किती गोल 3-4 राऊंड गोल मारल्यानंतर इथपर्यंत आलो आहे.
इथून पुढं अजून वरती 2-3 गोल राऊंड मारायचे, पायऱ्यांनी जायचं आहे. नंतर आपण ह्या अखंड अशा खडकातल्या मार्गामधनं बाहेर पडणार आहोत. वर बघ आता सगळ्या लाकडाचं काय हा ना. खेळ भारी. आता अख्खा दागडात गोरी काय आता आलो ते किल्ल्याच्या सर्वोच्चतम भागावरती आलो आहे आता आपण. तर आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत गणेश मंदिर. तर बघा डाव्या साईडला हे गणेश मंदिर आहे आणि ह्या पायऱ्यांनी वरती आपल्याला अजून वरती जायचं आहे. तर पहिलं गणपती बाप्पाचं मंदिर पाहूयात. चल चल मला आत्ता आपण आलो आहे बारादरीच्या जवळ. हे सुद्धा स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना म्हणायला हरकत नाही. दगडी इमारत आणि चुन्याचा वापर करून बनवण्यात आलेले हे अतिशय वैभवशाली असं हे बांधकाम आता आपण जाऊन पाहूयात.
बारादरीपासून थोडंसं पुढं आलं ना की 16व्या शतकामध्ये संत जनार्दन स्वामींनी या गुहेमध्ये म्हणजे त्यांनी हे स्थापन केलेली जागा आहे. इथे त्यांनी श्री दत्तांच्या पादुकासुद्धा स्थापन केल्यात आणि इथे ते ध्यान करायचे. तर ही गुहा आपण आतमध्ये जाऊन पाहूयात, त्यांच्या पादुका आणि जिथं ते ध्यानाला बसायचे ते ठिकाण इथे आतमध्ये आहे. आणि याच्या समोरच बघा, हे समोर आहे ना, इथनं दिसते आपल्याला, इथं दत्तांच्या पादुका आहेत आणि पलीकडे जनार्दन स्वामी जिथं ध्यानाला बसायचे ती जागा आहे. बघा इथे स्वामी ध्यानाला बसायचे आणि बरोबर समोर दत्तांच्या पादुका त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. तर याच ठिकाणी आषाढ मास आणि कार्तिक मासाला याच्या एकादशीच्या वेळेस इथं भाविकांची मोठा मेळा म्हणजे एक यात्रा भरते अजूनही. गुरुदेव दत्त हेच ते ठिकाण आणि याच्या समोरच एक मोठं पाण्याचं टाकं आहे. तर ते जाऊन पाहूयात आपण. गुहेच्या आतमध्ये ते टाकं ते रस्ता आहे वर. हे बघा, हे समोर आहे ना, हे गुहेच्या आतमधलं मोठं पाण्याचं टाकं आहे हे आतलं. अजून पुढं आल्यानंतर हे आपल्याला काळा पहाड तो पाहायला मिळते, जिचा पल्ला समोरच्या डोंगरापर्यंत होता असं म्हणतात. आता आपल्याला सर्वात मुख्य ठिकाण इथं जायचं आहे वरती, दुर्गा तोफ. हे अतिशय म्हणजे भारताच्या इतिहासामधलं नाही तर जगामधलं आश्चर्य म्हणायला हरकत नाही. हे बघा, दुर्गा तोफ पंचधातूंचा वापर करून बनवलेली ही जगातली एकमेव सर्वात मोठी तोफ आहे, ज्यामध्ये 5ही धातूचा सोन्याचा सुद्धा वापर केलेला आहे ही तोफ बनवताना. आणि सगळ्यात जास्त लांबचा पल्ला गाठणारी तोफ आणि जगातली एकमेव मोठी तोफ आहे ही. हे आपण आता किल्ल्याच्या पश्चिम बाजूला आलो आहे आणि इथं आपण पाहायला आलो आहे हे रसोई मातेचं मंदिर, जे किल्ला जेव्हा तटबंदी बांधायला चालू केली होती तेव्हा बांधलेलं हे मंदिर आहे. आणि हे मंदिर बरोबर किल्ल्याच्या अंबरकोट तटबंदी जिथनं चालू होते ना त्या साईडला आहे. हा असा मार्ग खाली उतरून गेल्यानंतर समोर पूर्णपणे एक दगडी बांधकाम आहे. या पूर्ण दगडी पुलावरून आपल्याला जावं लागतं मंदिरामध्ये. गॅलरी आहे का ते?
ही रसोई मातेची गुहा. रसोई मातेची मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतं की मातेने संपूर्ण किल्लाच आपल्या बोटावरती उचलून धरला आहे की काय.